ग्रामीण भागातील प्रवाशांचा आधार बनलेल्या एका लालपरीनं आज सेवेतून एक्झिट घेतली। कोल्हापूर ते करंजफेड या मार्गावर धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या त्या बसमुळे अनेक प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला। गेली 10 वर्ष सेवा करणाऱ्या त्या बसचं आणि प्रवाशांचं एक जिव्हाळ्याचं नातं बनलं होतं। पण ती बस कालबाह्य झाली आणि रोज या बसमधून प्रवास करणारे भावनावश झाले। विशेष म्हणजे गेली 10 वर्ष या बसवर काम करणारे चालक आणि वाहक यांनाही गहिवरून आलं। कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकात चक्क या बसचा निरोप समारंभ झाला। नातं हे मानण्यावर असतं। माणसाचं माणसाशी, माणसाचं पशुपक्ष्यांशी, निसर्गाशी आणि त्याही पुढे जाऊन एखाद्या संवेदनशील माणसाचं आपल्या वाहनाशी सुद्धा भावनिक नातं जोडलं जातं। प्रवाशांना सेवा पुरवणाऱ्या एसटी महामंडळाच्या कोल्हापूर डेपोतील एक लाल परी गेली 10 वर्ष कोल्हापूर ते करंजफेड या मार्गावर धावत होती। पन्हाळा तालुक्यातील करंजफेड गावी या लाल परीचा मुक्काम असायचा। सकाळी अगदी 7च्या ठोक्याला ही बस कोतोली नांदगाव मार्गावर धावायची। अनेक शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ही बस आधारवड होती। कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकातून ही बस सुटायची आणि बसचे चालक विजय पाटील आणि वाहक अक्षय पाटील या दोघांनी स्वखर्चातून त्या काळी या एसटीमध्ये टेप रेकॉर्डर बसवला होता। त्यातून प्रवाशांना भक्तिगीतं, हिंदी मराठी चित्रपटातील गीतं, कधी व्याख्यानं ऐकवली जायची। गेली 10 वर्ष ही बस नियमितपणे प्रवाशांच्या सेवेमध्ये होती। त्यामुळे चालक, वाहक आणि प्रवासी यांचं त्या बसशी अनोखं नातं निर्माण झालं होतं। एसटीचा प्रवास हा सुखाचा असतो। ड्रायव्हर, कंडक्टरवर म्हणजे महिला वर्ग वगैरे असले तर फार करून एसटीतच असतात। ज्यादा महिला वर्ग म्हणजे सुखाचा प्रवास म्हणून एसटीवरच अवलंबून असतात बरेच लोक। चांगला प्रवास होतोय। दररोज या गाडीने आम्हाला साथ दिली आहे। दररोज ही गाडी आम्हाला अप टू डेट टाईममध्ये पोचवते येतं। त्यामुळे यानंतर ही गाडी इथं नसणार, त्यामुळे काय सांगतात नाही आमचा प्रवास पुढचा कसा होईल ते। आता आजपासून ही गाडी आपल्याला दिसणार नाही सेवेमध्ये पुन्हा, तर त्याचं कुठं तर वाईट वाटते की गाडी जाऊ नये असं वाटते सगळ्यांना। 8-9 वर्षे झाली एकच ही गाडी मला माननीय सुनील जाधव साहेब MU साहेब म्हणून होते, त्यांनी मला सुपूर्द केली होती। सुपूर्द केली ती मी गाडी जीवापाड जपलेली आहे आणि खरोखर माझ्या आईवडिलांनंतर माझ्या बायका पोरांच्यापेक्षा जास्त मी प्रेम केलं याच्यावर। आणि खरोखर सांगतो मी लोकांना सेवा एवढी चांगली दिली की न सांगण्यासारखं आहे। आणि मला अतिशय वाईट वाटते की आज माझ्या एक परिवाराचा हिस्सा झालती आणि ती आज माझ्यातून निघून जाणार आहे, याचं मला खरोखर गांभीर्याने वाईट वाटते। आणि सांगण्यात तात्पर्य काय, दिल्या घरी सुखी राहावी आणि दिलेली सेवा लोकांना मी चांगली दिलेली आहे, तिने पण मला साथ चांगली दिलेली आहे। पण नियमानुसार ही बस कालबाह्य ठरली आणि आज या बसचा प्रवासी सेवेचा अखेरचा दिवस ठरला। आज मध्यवर्ती बस स्थानकामध्ये चालक विजय पाटील यांनी बस धुवून सुंदर फुलांनी सजवली। गेली 10 वर्ष अखंड सेवा देणाऱ्या या लाल परीची पूजा अर्चा करण्यात आली। आजही प्रवाशांनी या बससाठी गर्दी केली होती। अशा वेळी चालक विजय पाटील आणि वाहक अक्षय पाटील यांनी बस समोर दंडवत घालून या बसच्या अखेरच्या प्रवासी फेरीला सुरुवात केली। उद्यापासून ही बस प्रवासी सेवेत असणार नाही, त्याऐवजी दुसरी कोणती तरी बस येईल। पण गेली 10 वर्ष ज्या बसनं हजारो प्रवाशांना सुरक्षित प्रवास घडवला, मुक्कामाच्या ठिकाणी याच बसमध्ये आराम केला, ती बस निवृत्त होताना पाहून सर्वांनाच गलबलून आलं आणि या लाल परीला सर्वांनी अखेरचा सलाम केला। बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रशांत आयरेकर आणि विक्रम पाटील सह प्रमोद वनगुत्ते।
आहे.